पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. सुख करता वाचनाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा वयाची सर्वांची सुंदर सिंदुराची पांढरी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मा गणेश आता. जय जय रघुवीर समर्थ समर्थ. आनंदनाथ महाराज की जय. अगं सीमा जाईल ना एकटी, तुला झेपणार आहे का प्रवास? हो अरे झेपेल मला. माझा पाय मोडलाय म्हणून तुला जायला लागते उगाच. ठीक आहे विद्याधर. बरं सीमा, तो बुके आला का? अरे आम्ही जाता जाता घेऊ ना. हो अगं आणि ते लाडू टाकलेस ना याच्यात? हो हो आई घेतलेत आई. आणि त्या गिफ्टचं काय केलं? अरे हो सगळी गिफ्ट घेतले. हा आई मी काय म्हणते, साडी नेसायला हवी होती का मी? नको अगं, प्रवासात हेच ठीक आहे, छान आहे हेच. हो नाही हो आई, तसं नाही. आपण उर्मीच्या सासरी चाललोय ना, तिच्याकडे चालेल की नाही? सीमा, आपण ना आहे तसं राहावं. हा नाही आता तिकडे उर्मीने सुद्धा ड्रेसच घातलेला असणार आहे बघ, मग तुला काय एवढं? बरं ठीक आहे. हा मी काय म्हणते, हे बघ जेवण तिथे ठेवलंय, ते घे आणि जेव. हा आणि हो शांताबाईंना सांगितलंय रात्रीचं जेवण करायला. त्या दुपारी येऊन चहा सुद्धा करतील. ओके मी येईन हा उद्याच परत. अगं कशाला एवढी घाबरतीयस? अरे म्हणजे काय, आता लेकीकडे चाललायत ना, मग राहा ना तिकडे 4 दिवस. तुझा पाय धड असता ना तर नक्की राहिले असते. हॅलो, हा तुम्ही आलात का? हा हा बरं बरं आम्ही तयार आहोत. हा ठीक आहे चला चला निघा निघा निघा. आणि पोहोचल्यावर फोन करा मला इकडे. हा चला काळजी घे. हा हो आई, हो तू सुद्धा काळजी घे. हो तू पण काळजी घे विद्याधर. आणि येतोच आम्ही उद्या लगेच. हा नीट सांभाळ. चल ग सीमा, ही बॅग घेतेस? उशीर होईल मग तिकडे पोहोचायला. हा बाकी सगळं आणलंय ना ग? ठेवलं ना ग. ते कधी येतील आता? नाही झालंय आपलं सगळं. सुंदर रांगोळी काढली हो पोरींनी. हो सुरेख. आले आले. दादा तुम्ही इथे बसा. बर. माई चला, आज तुम्ही पण बसायचं दादांसोबत. अरे अरे तुम्ही बसा, माझं काय आहे? माई आजची सत्कार मूर्ती तू आहेस. नाही बाई, मला सवय नाही सगळ्यांच्या आधी जेवायला बसायची. आजचा दिवस माई प्लीज. माई बस ना ग. अरे या मुलींनी मला स्वयंपाक पण करू दिला नाहीये. आज तुझे लाड करणार होता मी. आदिती पुरे तू बस जेवायला. नंदिनी तू पण बस ग. आत्याबाई तुम्ही बसा. चला आम्ही वाढतो हवं तर. चला. माई तुम्ही काही करायचं नाही. वहिनी सांगा ना यांना. माई नाही आज तुम्ही काही करायचं नाहीये. अहो तुम्ही तरी सांगा. बसा पोरं म्हणतायत तर. असं एकत्र जेवायला लग्नानंतर आज बसणार आहोत आपण.
हो. अगो बाई तुम्ही पण ना. माई अहो लाजताय काय? चला 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 माई. चला 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 माई. अगं आई बस ग. रामचंद्र रे काय आहे? पर तूही बस आता. हा. पुनर्वसू तूही बस ना. नको माई, मी आज जेवायचं वाढतो तुम्हाला. अगं बाई काहीतरीच काय. पुनर्वसू भाऊजी आपल्या घरात पुरुष मंडळी वाढतात का? का बायकोला सोडून जेवायला बसायचं नाहीये वाटतं तुला? पुनर्वसू बसतो. उर्मी आणि कुमुद वाढतील. अरे पण मी वाढलं तर काय फरक पडतोय? अहो बसा तुम्ही, मी वाढते. नाही नाही मी वाढतो. पुनर्वसू काय गरज आहे? बस ना. अरे भाऊ, माई दादांना वाढणे हे पुण्याचं काम आहे. आणि आई वडिलांची सेवा त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी करणं याशिवाय दुसरा मुहूर्त कुठला? चला कुमुद वहिनी आणि उर्मी आपण वाढूयात. बरं. चला सुरुवात करूया जेवायला. चला प्रार्थना करूया. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, यज्ञ कर्म, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव. आनंदनाथ महाराज की जय. एकमेकांना घास बघायला सांग ना. तुम्ही सांगा ना. मी काय सांग ना. सांगा की. चला बसा. बहिणी आणखीन काही हवंय? नाही ग झालंय सगळं. बर उर्मी कुठपर्यंत आलं तुझ्या आई आणि आजी? पोहोचतायत. मी माझी रूम रिकामी करून ठेवली आहे. कशाला जीजी? एवढं काही नाही. माझं काय, मी कुठेही झोपेन. पाहुण्यांची गैरसोय व्हायला नको. या ना. आई
मी छान आहे. तू कशी आहेस बाळा? पण छान. अगं बाई, आले का पाहुणे? माई ये नाही आजी. हो. ये माई, तुमची ओळख करून देते. ही माझी आई आणि ही आजी. आजी नमस्कार करते. सौभाग्यवती बाबा. ह्या माझ्या सासूबाई माई. कुमुद, बाळा पाणी आण ना आणि चहाही ठेव. हो माई. नाही नाही, चहा नको, झालाय आमचा चहा आणि पाणी आहेच. आजी नमस्कार करते. अरे नाही नाही, नको नको. अहो असू दे, वयानं लहान आहेत त्या तुमच्यापेक्षा. या ग. सौभाग्यवती भव. आयुष्मान. आयुष्मान भव. नाही, सवय नाहीये ना मला. हॅपी अॅनिव्हर्सरी. अगं बाई, मी विसरलेच. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बरं का. हो हो. बरं आजी, ह्या जीजी म्हणजे आदिती. अगं बाई, अगं अदिती, आपण बोललो एकमेकींशी फोनवरती फोटोजच्या वेळेस. अगं, आणि तुझा आवाज किती गोड आहे. मी म्हटलं सुद्धा सीमाला. गाणं बिणं पण म्हणतेस का ग? नाही. आई, आजी, ह्या माझ्या जाऊबाई कुमुद वहिनी. नमस्कार. ती आत्याबाई आणि ती नंदिनी. ऐकलंय तुझ्याबद्दल. काय ऐकलंय? म्हणजे चांगलं का वाईट? चांगलंच. उर्मिनी सांगितलं का? पण तुझा आवाज पण ऐकल्यासारखा वाटतोय ग मला कुठेतरी. तुमचं घर खूप छान आहे. हो, खूप प्रशस्त आहे अगदी. मठाचं काम चालतं ना आमच्याकडे. उर्मी, साडीत जमतंय का? नाही म्हणजे आमच्या उर्मीला ना अजिबात सवय नाहीये साडीची. जास्तीत जास्त अर्धा तास साडी नेसू शकते ती. आई, तू दमली असशील ना. चल माई, मी ह्यांना वर खोलीत नेते. उर्मी, वंसांच्या खोलीत सोय केली हो ह्यांची. बर, ये गाय. ये साव. ही आई आहे उर्मीची आणि ड्रेस घालून आली आहे इथे. मुलीच्या सासरी जाताना कसं यायचं कळायला नको का? आईलाच पोच नाही तर मुलीला काय असणार? दादांसमोर पण ह्या अशा कपड्यात येणार आहेत वाटतं कार्यक्रमाला. अगो बाई. असो, तू चल स्वयंपाकघरात. काय पुनर्वसू, कसा आहेस? मी छान आहे. तुम्ही कशा आहात? मी पण मस्त. काका नाही आले का? नाही, त्याचं काम होतं ना म्हणून नाही आला. बाकी घर तुझं छान आहे, खूप सुंदर आहे. हो. विद्या आला असता ना त्यालाही आवडलं असतं.
नाही पण बाबा येईल की नंतर. बरं तुमचं चालू द्या, मी आलोच. हो. आणि अगदी कम्फर्टेबली राहा, काही लागलं तर मला सांगा. उर्मी, मी आहे बाहेरच. उर्मी, किती छान आहेत ग तुझ्या गळ्यातले सगळे. फक्त ते जरा पाया वगैरे पडणं जरा थोडं अति आहे. उर्मी, अगं तुझी नणंद असं का ग वागली, म्हणजे माझ्याशी रागवली का ती? अगं नाही तसं काहीच नाहीये. नाही अगं, फोनवर तर ती खूप छान बोलायची, म्हणजे मला तर असं वाटलं आमची मैत्रीच झालीये. पण आज ती आता अगदी ओळख दाखवायलाही तयार नव्हती. आई, जाऊ दे ना. नाही जाऊ दे, पण मला थोडंसं वाईट वाटलं अगं. आजी सोड ना. मी काय म्हणते, तुम्ही दोघे जणी फार दमला असाल, एवढा प्रवास करून आलाय, जरा वेळ आराम करा ना. अगं काही दमलो वगैरे नाही होत आम्ही. किती दिवसांनी भेटतेस. काय ग बारीक झाल्यासारखी वाटतेस मला, की साडीत बघतेय म्हणून वाटतंय मला. आई नाही अगं, बारीकच झाली ही. तुम्हा दोघींचं ना काहीही असतं. हे उर्मी, अगं तुझा असा साडीतला फोटो बाबाला पाठवला ना, त्याचा विश्वासच बसणार नाही. आई येतानाच म्हणत होता ना, हो मला म्हणाला उर्मी तिकडे ड्रेसच घालत असणार आहे. इकडे बघा, इकडे बघ, एक एक. अगं आई, आई बाबाला नको ना पाठव फोटो प्लीज. का? ही साडी छान नाहीये. अगं चांगली आहे की. नाही नको नको आई आई प्लीज, आई प्लीज नको पाठव. बरं ठीक आहे. उर्मी, तुमच्यासाठी लाडू आणले, डबा त्याच्यात आहे, आणि गिफ्ट्स आहेत, आणि हा बुके ना तुझ्या सासू सासऱ्यांसाठी. ओके. वासू, अरे फुलांचा गुच्छ आणलाय यांनी. बघितला मी. अरे तुला माहिती ना यांना असलं काही चालत नाही म्हणून. हो माहिती आहे. बरं संध्याकाळी कार्यक्रमाला पातळ नेसतील ना त्या? मला काय माहिती. उर्मीला सांगितलं पाहिजे बाई. माई, अरे आपल्याकडे नाही चालणार ना असं. त्यांचे कपडे बघून मलाच धडकी भरली. माई, आता त्यांना तसेच कपडे घालायची सवय असेल तर आपण काय करणार आहोत. अरे पण आपल्याकडे नाही चालणार ना ते बाळा. आणि आईवरून मुलीची परीक्षा करायला नको यांनी परत. म्हणजे अरे यांचा काय समज होईल. आता तिची आई ड्रेस घालते म्हणून पत्रिका जुळलेली असतानाच आता लग्न मोडणार आहेत का? तसं नाही, पण हे बघ माई, आता दुसऱ्यांनी कसे कपडे घालायचे हे आपण कसं सांगणार त्यांना? अरे पण यांच्या समोर तरी. माई प्लीज, आता तिच्या घरचे आहेत तसे आहेत. अरे पण त्यांना बदलू शकत नाही. वासू, बाई ग, हिची आई अशा अवतारात येईल हे कुणाला माहिती होतं. आता यांच्या समोर त्यांना उर्मीची आई म्हणून कसं न्यायचं. म्हंटल ना तुला आत्या, ती म्हातारी जाम खवीस आहे. मला म्हणते कशी, तुझा आवाज ओळखीचा वाटतोय. नंदे, ती म्हातारी इथे असेपर्यंत तुझं थोबाड जरा बंदच ठेव. असंच काहीतरी करावं लागेल असं दिसतंय. आत्या, काय हो माई, घशाला कोरड पडली का तुमच्या? पुनर्वसूच्या सासूरवाडीची माणसं बघून? बाई ग, त्यांनी तर पुनर्वसूंना घरगडीच करून ठेवलंय. नाहीतर काय. अहो पुनर्वसू सगळे सामान उचलतोय त्यांचं, आणि ह्या दोघी पुढे पुढे आपल्या महाराणी सारख्या. अहो जावयाचे पाय धुवून पूजा करतात, आणि इथे बघा. नाहीतर काय. तरी बरं नंदे, अक्का गावाला गेलीये म्हणून. त्यांच्या पिढीच्या माणसांना नसती बघवली हो अशी ही थेर. माई, शेवटी जावयाचा मान तो जावयाचा मान ना हो. असं का बोलताय आत्याबाई? अहो आई वडिलांची सेवा केलेली चालते ना.
मग सासूचं आणि आजे सासूचं सामान उचललं म्हणून बिघडलं कुठे? काय वाईट आहे त्यात? आणि आपल्या घरच्या पाहुण्या आहेत त्या. हे पाहुणे अशा अवतारात चालणार आहेत का दादांना? तुला मी राग मानू नकोस उर्मी, पण या घरच्या रीतीभाती शिकली नाहीस ना तू अजून. अहो आत्याबाई, चल ग नंदे. उर्मी, यांचं म्हणणं एवढं मनावर घेऊ नकोस हो तू. नाही हो माई, मी जरासा चहा करते, आजीला हवा. अगं मग मी करते ना, थांब. आणि छान आलं घालून करते. आणि आईला पण दे, प्रवासातनं दमून आल्यात ना, हुशारी वाटेल चहा घेतला की. उर्मी, एक विचारू का ग? विचारा ना माई. रागवणार नाहीस ना? म्हणजे तुझी आई साडी नेसते ना?